इतिहास व नागरिकशास्त्र इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी प्रकरण 7वे मौर्यकालीन भारत। आता आपण टप्प्याटप्प्याने इतिहास जाणतो आहे। वैदिक संस्कृती झालं, भारतीय उपखंड झालं, हडप्पा संस्कृती पाहिली आपण, वैदिक संस्कृती, आणि अशा प्रकारे आपण मौर्यकालीन भारत बघणार आहोत। स्थापना कधी झाली, काय झालं मौर्यकालीन भारत तेव्हा, ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि मौर्य साम्राज्य। माहिती आहे का तुम्हाला, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते। हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते। इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता। आता ही इतिहासाचा भाग, म्हणजे हा इतिहासाचा भाग आहे की 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते। कुठे? इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने। हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं। आणि इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराण सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता। तर दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते। ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते। सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले। त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रामधील देवाणघेवाण वाढली। सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले। त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले। पार्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले। पार्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे। आता आपण जे पार्सिपोलिस हे होते, तर पार्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले होते आणि ते आता पण इराणमध्ये आहे। तर ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी। ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला आणि या मार्गावर स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकराचा लढा दिला। तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला। मात्र या स्वारीत त्यांच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। त्यांना त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले होते। सिकंदराला माघार घेणे भाग होते। भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले। त्यानंतर तो परत फिरला। वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला। हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे। म्हणजे काय झालं, ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारीमध्ये जो ग्रीक सम्राट अलेक्झांडर होता, तर त्याचं नाव सिकंदर पण असं होतं। म्हणजे तर इसवी सन 1326 मध्ये भारताच्या वायव्येकडील प्रदेशावर स्वारी केली आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला। तर या मार्गावर मग काय झालं, भारतीय जे राजे होते त्यांनी निकरचा लढा दिला। तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला। मात्र मग काय झालं की स्वारी त्याच्या सैनिकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या। म्हणून त्यांना असं वाटलं की आपण आपल्या आता मायदेशी परत गेलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या विरुद्ध मग बंड पुकारला। सिकंदराला माघार घेणे भाग होते, म्हणून भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले। त्या जे ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्याला सत्रप असे म्हटले। त्यानंतर तो परत फिरला आणि वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्ण 1323 मध्ये तो मरण पावला। हे स्थळ आता आजच्या इराकमध्ये आहे। सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग
जग याच्यामधील व्यापार वाढला आणि सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र, नाण्यांवर त्या राजाचे नाव असे. आणि सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. इथे आपल्याला ती नाणी दिसत पण आहे की एका बाजूला असं चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या देवतेचे चित्र असं हे होतं. आजच्या काळातील भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. आता मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्यात चंद्रगुप्त मौर्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याचे संस्थापक कोण होता? चंद्रगुप्त मौर्यांनी साम्राज्याची स्थापना केली. मगधच्या नंदराजा धनानंद याचा जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःचे राज्य प्रस्थापित केले. त्याने अवंती आणि जसं आपण आधीच्या याच्यामध्ये वाटलं अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू केल्या. सेल्युकस निकेटर या सिकंदराच्या आणि त्याचा सेनापती कोण होता? सेल्युकस निकेटर तेव्हा सिकंदराचा सेनापती होता. तर सिकंदराच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा झाला आणि होता. त्याने वायव्य भारतात पंजाबवर आक्रमण केले होते. तर चंद्रगुप्त मौर्याने आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानामधील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. ठीक आहे. माहित आहे का तुम्हाला विशाख दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. विशाख दत्त या संस्कृत नाटकाने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य, चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे. आता मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. मेगॅस्थेनिस कोण होता? सेल्युकस निकेटरचा राजदूत. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्यांच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. तर हा मेगॅस्थेनिस सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्य दरबारात राहिला होता आणि त्यांच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले आहे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळातला सुदर्शन नावाचं जे धरण आहे कुठे? जुनागडजवळ गुजरातमध्ये. हे चंद्रगुप्त नी बांधलेलं धरण आहे तेव्हाच. त्याचा उल्लेख असलेला शिलालेख आहे आणि त्याचा उल्लेख असलेला शिलालेख पण आहे. माहित आहे का तुम्हाला जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्याने कुठल्या धर्माचा स्वीकार केला होता? जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला आणि उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे आला. म्हणजे त्यांनी मग शेवटी सगळ्याचा त्याग करून कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. आता सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. आता त्याने त्याग केला तर त्याचा मुलगा जो आहे बिंदुसार तो तिथला मगधचा राजा झाला. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला आणि मग आपण सम्राट अशोकाचं नाव ऐकलं आहे. सम्राट अशोक म्हणजे हा होता चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा होता बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा होता सम्राट अशोक. हा सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे
राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आणि राजा होण्यापूर्वी याची काय नेमणूक कुठे, तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली होती. आणि मगधचे सम्राटपद त्याने प्राप्त केल्यावर कलिंगवर स्वारी केली होती. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. आता वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वे बंगालपासून तर पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं. म्हणजे बघा, वायव्येच्या अफगाणिस्तानापासून तर उत्तरेस नेपाळपासून तर ते मग कर्नाटक असू दे, आंध्र प्रदेश, बंगाल असू दे, सौराष्ट्र असू दे, आणि हे इथे सगळीकडे सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं. आता कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. या लेखांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान पियदसी. आता कलिंगाने काय केलं, परत आपण ते कलिंगचे युद्ध, कलिंग युद्धातील रक्तपात पाहून अशोकने काय केलं की पुन्हा कधी न करण्याचा निर्णय घेतला. युद्ध न करण्याचा निर्णय अशोकाने घेतला. आणि सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे सगळे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख हे केले. जे सम्राट हे जे खाली दिसतंय हे त्यापैकी एक आहे. त्याने ठिकठिकाणी स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. या लेखांमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान पियदसी असं केलं आहे. म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा आहे. तर राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. जेव्हा त्याने कलिंग जे होतं, कलिंग राज्य, ते त्याच्यावर विजय मिळवला, तर त्याचा विनाश झाल्यावर त्याच्यामध्ये एक चेंज झाला. तर त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं, म्हणजे त्याच्यानंतर हे परिवर्तन झालं अशोकामध्ये आणि याचा उल्लेख एका लेखात झाला आहे त्याच्या. तर त्याच्यानंतर त्याला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी, हा मोह काहीच नाही आहे. त्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचं होतं, तर अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे गुण जास्त महत्त्वाचे होते. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वडवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले आहेत. की काय लिहून ठेवलं आहे दिल्ली टोपडा येथील एका लेखात, की वाटवाघळे असेल किंवा माकडे, गेंडे हे सगळे जे प्राणी आहेत यांचा निर्बंध, यांना वणवे लावू नयेत, ठीक आहे, यांना मारू नयेत असं लिहून ठेवले आहे. हे सम्राट अशोकाचं शिलालेख कोरलेलं आहे. तर अशोकाचे धर्मप्रसारांचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती, ठीक आहे. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याला फॉलो करायचे म्हणजे सम्राट अशोक. आणि त्यांनी बौद्ध धर्माची 3री जी परिषद होती ती कुठे बोलवली होती? बौद्ध धर्माची 3री परिषद जी होती पाटलीपुत्र येथे. अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा, अशोकाच्या मुलाचं नाव होतं महेंद्र आणि मुलीचं नाव होतं संघमित्रा, यांना श्रीलंकेस पाठवले. आग्नेय आणि आशिया या मध्य आशिया
येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. अशोकाची लोकोपयोगी कामे. आता अशोकाची लोकोपयोगी कामे कुठली होती? तर अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. म्हणजे प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, त्याला सुखसोयी मिळाल्या पाहिजे, तर याच्यावर जास्त भर दिला की त्यांना जे पण त्यांच्या डिमांड्स आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय त्याने केली होती. अनेक रस्ते बांधले, सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. आता हे करून बघा, तुमच्या परिसरात कोणत्या संस्था कोणती लोकोपयोगी कामे करतात त्याचा अहवाल तयार करा. म्हणजे एखाद्या भागात पाणी नसेल किंवा एखाद्या भागात शाळा नसेल किंवा शाळा असतील पण त्या फक्त पैशाने तिथे शिकू शकत असतील मुलं, तर अशा काही संस्था असतात त्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट ट्युशन देतात, शाळा म्हणजे शिकवणी घेतात किंवा आणखी काही असे उपक्रम असतात ते करतात. तर तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या परिसरात समजा कोणती उपयोगी कामे करतात ते अहवाल तुम्हाला घ्यायचा आहे, तयार करायचा आहे. मौर्यकालीन राज्यव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशाली ओडिशा येथे, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश येथे, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी येथे आणि उत्तर विभाग तक्षशिला पाकिस्तान येथे. आताच्या म्हणजे तेव्हाचं आणि आताचं. तर बघा, तोशाली आता ओडिशामध्ये आहे, उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये आहे, सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी आणि उत्तर भागातील तक्षशिला जी पाकिस्तानामध्ये आहे. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते होते. मौर्यकालीन लोकजीवन. ठीक आहे, आता हे पहिले पोंगू. राजकारभारात राज्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी अनेक शत्रूवर हालचाली नजरेत ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम हेराखाते होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्यकालीन लोकजीवन कसं होतं? तर मौर्यकालीन काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. मौर्य काळात काय होतं? शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होतं. कारण सम्राट अशोकांनी हे बघितलं की प्रजेला सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे, त्याच्यावर त्याने जास्त भर दिला होता. आणि माणसांना किंवा मग पशूंना मोफत औषध पाणी मिळावे, अन्न पाणी मिळावे, असं त्याचं हे होतं. त्याने तेव्हा रस्ते बांधले, झाडे लावली आणि जेव्हा तिथला राजा चांगला असेल, त्या सुखसोयी त्यांना मिळत असेल, तर तिथले लोकजीवन चांगलेच असू शकते. म्हणजे समजा जो राजा लोकांविषयीच विचार करेल, त्याच्या गरजेवर लक्ष देऊन त्या गरजा त्याच्या पूर्ण करेल, तिथले लोकजीवन ऑब्व्हियसली चांगलंच असेल. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते आणि शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तितंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यासारख्या अनेक व्यवसाय तेव्हा होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी तेव्हा होती. आता पण आपल्याला अशी भांडी मिळतात, तेव्हासारखी नाही पण मिळतात. त्यामुळे ते पेंट केलेली तशी भांडी तेव्हाच्या काळात होती. तर नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणातील उद्योग होता. धातुकामांमध्ये धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत, त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. आता नगरांमध्ये गावांमध्ये उत्सव समारंभ साजरे होते. म्हणजे त्यांनी एक वातावरण खूप चांगलं राहतं, एकमेकांचे संबंध येतात, एकमेकांचे नातं निर्माण होतं. तर नगरांमध्ये गावामध्ये उत्सव समारंभ साजरे होत असत आणि लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य करण्याचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ असेल, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या, सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात असे. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होतं. आता हे स्तंभ शीर्ष जे आहे, हे जे आहे
ही राजमुद्रा आहे, स्तंभशीर्ष आहे. तर हे नॅशनल एम्ब्लम आहे आपलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, भारताची राजमुद्रा सारनाथ येथे आहे. अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. म्हणजे बघा, सिंह कुठे दिसेल, 1 2 3 हे एवढं साईज आपल्याला दिसतो, मागे 1 असे 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे आणि या सिंहाच्या खाली जसं चक्र आहे तसं याही सिंहाच्या खाली चक्र, याही सिंहाच्या खाली चक्र आणि या सिंहाच्या मागचं जे आहे त्याही सिंहाखाली चक्र, असे 4 चक्र आहेत. त्यापैकी आपण एकच चक्र पूर्णपणे दिसतं, आपल्याला हेच चक्र दिसतं, पण 4 चक्र आहेत. चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. एका बाजूस अश्व आहे तर दुसऱ्या बाजूस काय आहे, वृषभ आहे. आणि राजमुद्रेची बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशा पद्धतीने हत्ती आणि सिंह, जी बाजू दिसत नाही आपल्याला तिथे हत्ती व सिंह आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रत्यक्षात बघू तेव्हा आपण 4ही बाजूने त्याला बघू शकतो. किंवा तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर तुम्ही बघाल तर तुम्हाला 4ही बाजूला कसं आहे ते तर आपण इथे सांगितलेलंच आहे की 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या खाली एक एक चक्र आहे. आपल्याला फ्रंट साईडने जे दिसतंय, समोरच्या साईडने एका साईडला वृषभ, एका साईडला अश्व आहे, घोडा आणि वृषभ आहे. तेव्हा आपण प्रत्यक्षात पाहू तेव्हा आपल्याला काय दिसेल, त्या बाजूने हत्ती आणि सिंहही हे दोन्ही प्राणी आहेत. मौर्यकालीन कला आणि साहित्य. अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. या स्तंभावर 4ही बाजूंस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्यांच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली आणि मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली आणि काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे आपण इथे जे बघितलं, वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून तर दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेला सौराष्ट्रापर्यंत इतकं मोठं राज्य. आणि याच्यानंतर मग सम्राट अशोकानंतर अनेक राज्य उदयास आली आणि मौर्य साम्राज्य प्राचीन काळातील सर्वात मोठे साम्राज्य होते. आणि मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे मौर्य काळानंतरचे ज्या राजकीय घडामोडी आहे, मौर्य काळानंतर काय झालं हे आपण पुढच्या पाठात घेणार. अशा प्रकारे आपला मौर्यकालीन भारत हा पाठ इथे संपतोय. स्वाध्याय तुम्हाला PDF मार्फत मिळेलच.